मंडळींनो, या व्हिडिओमधून फक्त आपण आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियाची लक्षणे बघणार नाही आहोत. आपण ते लक्षण शरीर आपल्याला का दाखवते याचे कारण तुम्हाला माहित पाहिजे, यासाठी मी तुम्हाला त्याचे कारण पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, कारण अर्धवट जी माहिती असते ती तुमच्यासाठी हानिकारक असू शकते. आणि शरीरातली आयर्नची पातळी कशी वाढवायची, ह्याचा आहार कसा असला पाहिजे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून माझी पुढची जी व्हिडिओची नोटिफिकेशन आहे तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल. तर चला मग कुठलाच उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की हिमोग्लोबिन काय आहे. आता हिम म्हणजे लाल रक्तपेशी आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन, म्हणजे लाल रक्तपेशीमध्ये असलेलं प्रोटीन. आता जे हे हिमोग्लोबिन आहे हे शरीरामध्ये का महत्त्वाचे असते आणि हे कोण बनवते? आता आपल्या शरीरात आपण जो आहार घेतो, ज्यामध्ये आयर्न असते असा जो आपण आहार घेतो, त्यापासून हिमोग्लोबिन हे शरीरात बनते. आता जे हिमोग्लोबिन आहे याचं जर शरीरात प्रमाण कमी झालं तर आपल्या शरीरात ज्या लाल रक्तपेशी असतात, आता लाल रक्तपेशींचं कार्य शरीरामध्ये काय असतं? लाल रक्तपेशी या ज्या शरीरात आपले जे टिश्यूज आहेत, जे स्नायू आहेत, त्यांच्यापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे काम हे लाल रक्तपेशींचे असते. आणि जर शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं तर लाल रक्तपेशींचं सुद्धा प्रमाण शरीरामध्ये कमी होतं. आणि जर लाल रक्तपेशींचं शरीरात प्रमाण कमी झालं तर जे स्नायू असतात, जे आपले वेगवेगळे ऑर्गन्स असतात, त्यापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नाही. त्यामुळे जे आपले ऑर्गन्स असतात, टिश्यूज असतात, ते जे त्यांचं कार्य करायचं आहे व्यवस्थित ते करू शकत नाही, ते परिणामकारक कार्य करू शकत नाहीत. त्यामुळे शरीरात योग्य प्रमाणात हिमोग्लोबिन असणे गरजेचे असते. जेव्हा तुम्हाला ॲनिमिया होतो तेव्हा तुमच्या शरीरातली जी हिमोग्लोबिनची पातळी आहे ती कमी होते. आता ॲनिमियाचे भरपूर सारे प्रकार आहेत, पण जो कॉमन प्रकार आहे, जो सर्वांमध्ये आढळून येतो, तो म्हणजे आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया. आता तुम्हाला आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया आहे हे तुम्ही कसे समजू शकाल? त्यासाठी आपण आज त्याचे लक्षणे बघणार आहोत. आता सर्रास लोकांमध्ये जे आयर्न डेफिशियन्सी आहे ह्याची लक्षणे जे आहेत ते लवकर दिसून येत नाहीत. जेव्हा त्याची खूप सिव्हिरिटी होते तेव्हा लक्षणे दिसायला सुरुवात होते. पण काही अर्ली सिम्पटम्स असतात जे आज मी तुम्हाला डिस्कस करणार आहे. आता यामध्ये सर्वात प्रमुख लक्षण आहे म्हणजे थकवा येणे. आता थकवा जो असतो तो भरपूर कारणांमुळे येतो, पण आयर्न डेफिशियन्सीमध्ये थकव्यासोबत अजून अशी काही लक्षणे दिसून येतात, जसं की विसराळूपणा, चिडचिडेपणा, किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीला कॉन्सन्ट्रेशन नाही करू शकत आहात. ही लक्षणे जर तुमच्यामध्ये थकव्यासोबत आढळली तर तुम्ही समजू शकता की तुम्हाला आयर्न डेफिशियन्सी आहे. आता थकवा का बरं येत असेल? शरीराला आयर्न हे हिमोग्लोबिन बनवण्यासाठी लागते, जे शरीरात विविध स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे काम करते. जर हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर शरीरात योग्य तेवढा ऑक्सिजनचा जो पुरवठा आहे तो स्नायू व टिश्यूंकडे होत नाही. त्यामुळे जे हृदय आहे ते ऑक्सिजनयुक्त रक्त बनवण्यासाठी कष्टाचे काम करते आणि त्याला कष्टाचे काम करण्यासाठी एनर्जी लागते. त्यामुळे तुम्हाला थकवा लवकर जाणवतो. त्यामुळे जर तुम्हाला शरीरामध्ये योग्य तो आयर्नचा जो साठा आहे, हिमोग्लोबिनची योग्य जी पातळी आहे हे ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतर दुसरं लक्षण म्हणजे जो तुमचा त्वचेचा रेग्युलर रंग आहे, जो पिंकिश रंग आहे, तो तसा न दिसता तो फिकट असा दिसायला लागतो. आता आपल्या शरीराचा जो रंग आहे तो फिका का बरं पडत असेल? आता जेन्युइन आहे की जेव्हा तुमच्या शरीरात आयर्नची डेफिशियन्सी होते तेव्हा तुमचं जे शरीर आहे योग्य प्रमाणात लाल रक्तपेशी ज्या आहेत त्या बनवत नाहीत. आणि जेव्हा रक्तामध्ये लाल रक्तपेशी जेव्हा कमी असतात तेव्हा जे रक्त आहे ते थोडेसे फिके दिसते आणि याच कारणामुळे तुमचे जे शरीर आहे त्याचा रंग बदलतो. आता तुम्ही ही जी चाचणी आहे ती तुम्ही घरी सुद्धा करू शकता. तुमची जी डोळ्याची खालची पापणी आहे त्याची जी स्किन तुम्ही जर खाली करून बघितले तर जी आतली जी स्किन आहे त्याचा जर रंग तुम्हाला लाल दिसला किंवा डार्क पिंक असा दिसला तर तुमच्यामध्ये आयर्न डेफिशियन्सी नाही. पण जर तो रंग तुम्हाला पेल येलो किंवा थोडासा व्हाईटिश दिसला तर नक्कीच तुमच्यामध्ये आयर्न डेफिशियन्सी ही असू शकते. आता जी सावळी लोक असतात त्यांचा जो स्किनचा रंग असतो तो थोडासा डार्क असतो, तर अशा लोकांमध्ये त्यांची जी त्वचा आहे त्याचा रंग जो बदल झालेला आहे तो लवकर समजून येत नाही. अशा वेळेस या लोकांनी तुमची जी डोळ्याची जी आता मी पापणीची टेस्ट सांगितली ती तुम्ही नक्कीच घरी करून बघू शकता. तीच इफेक्टिव्ह यामध्ये राहील. आता कारण नंबर 3 म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणे. आता हे जे लक्षण आहे हे भरपूर लोकांमध्ये सर्रास दिसून येते. आता आपल्या शरीरात जे हिमोग्लोबिन आहे ते लाल रक्तपेशींना सर्व शरीरभर ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. आता जेव्हा ऑक्सिजनची पातळी कमी होते तेव्हा स्नायूंना योग्य तेवढा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. त्यामुळे तुम्ही नॉर्मल जे तुमचे काम आहे जसे की धावणे, चालणे किंवा पायऱ्या चढणे हे तुम्ही इफेक्टिव्हली करू शकत नाही. त्यामुळे तुमचा जो श्वासोच्छवास आहे
तो वाढतो. तुम्ही तुमचा जो श्वास आहे तो जोरात घ्यायला सुरुवात करतात. त्याच्यामुळे तुम्हाला जो श्वास घ्यायचा त्रास आहे हा होऊ शकतो. जर तुम्हाला ही लक्षणे तुमच्यामध्ये आढळली तर नक्कीच तुम्ही त्याची चाचणी करून बघितलं पाहिजे, जे तुम्हाला आयर्न डेफिशियन्सी आहे की नाही हे तुम्हाला लक्षात येईल. आता पुढील कारण म्हणजे हृदयाचे ठोके वाढणे. शरीरातील अवयवांना ऑक्सिजनचा योग्य पुरवठा झाला नाही तर हृदयाला ऑक्सिजनयुक्त रक्त तयार करून शरीरभर पाठवण्यासाठी त्याला जास्त मेहनत घ्यावी लागते, जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. त्यामुळे जे हृदयाचे जे ठोके असतात ते फास्ट होतात. कधी कधी तुम्हाला असं वाटतं की हृदयाचे जे ठोके आहेत ते फास्ट झाले आहेत किंवा इर्रेग्युलर झाले आहेत, तर नक्कीच तुम्हाला अशा वेळेस आयर्न डेफिशियन्सी अनिमिया असण्याचे चान्सेस असू शकतात. त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा वेळेस लवकर उपचार घेणं गरजेचं असतं. कारण ही जी आयर्नची डेफिशियन्सी जी आहे ही जास्त कालावधीसाठी जर राहिली तर नक्कीच तुम्हाला पुढे जाऊन हार्ट फेल्युअर किंवा कोरोनरी आर्टरीचा डिसीज वगैरे अशा गोष्टी होण्याचे चान्सेस असू शकतात. त्यामुळे नक्कीच यावर वेळेवर उपचार घेणे गरजेचे आहे. अजून काही लक्षणे म्हणजे तुमचे जे केस आहेत किंवा तुमची जी नखे आहेत किंवा तुमची जी त्वचा आहे त्याचं जे आरोग्य आहे ते खराब होतं. जसं की केस गळणं सुरुवात होतं किंवा केस ड्राय होतात, स्किन ड्राय होते किंवा तुमची जी नखे असतात ती साधारण चमच्याच्या शेपसारखी होतात, कारण यांना ऑक्सिजनचा आणि योग्य ते रेड ब्लड सेल्सचा पुरवठा होऊन त्यांचं न्यूट्रिशन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे ही जी लक्षणं आहे हे तुमच्यामध्ये दिसून येतं. त्यानंतर पुढील लक्षण म्हणजे तोंडाला किंवा जिभेचे जे कॉर्नर्स असतात त्यांना लालसरपणा येणं किंवा त्यांना अल्सर येणं हेही त्यामध्ये दिसून येऊ शकतं. त्यानंतर पुढील लक्षण म्हणजे भूक न लागणे. हो, स्पेशली लहान मुलांमध्ये भूक न लागणे हे एक आयर्न डेफिशियन्सी सर्वात मोठं सिम्पटम्स असू शकतं. त्यामुळे असे जे सिम्पटम्स जर मुलांमध्ये आढळले तर नक्कीच पॅरेंट्सने त्याच्यावर योग्य वेळी उपचार घेणं गरजेचं असतं. आता ही सर्व झाली लक्षणे. आता आपण बघूया ही लक्षणे का दिसून येतात, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जी हिमोग्लोबिनची पातळी आहे ती नक्की कमी होण्याची कारणे काय असतात. तुमचा ब्लड लॉस होणे म्हणजे तुमचं साधारण स्टूल्स असतात किंवा तुमचे जेव्हा पिरियड्स सुरू असतात किंवा तुमच्या शरीराच्या आतमध्ये समजा काही आजारांमुळे जसं की पेप्टिक अल्सर म्हणा किंवा हार्निया म्हणा किंवा कोलोरेक्टल कॅन्सर म्हणा, अशा वेळेस तुमच्या शरीराच्या आतमध्ये सुद्धा रक्त वाहतं. त्याच्यामुळे जेव्हा तुमचं ब्लड लॉस जास्त होतं तेव्हा तुम्हाला आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया होण्याचा धोका असू शकतो. त्यानंतर मेन कारण म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या आहारात जो आयर्न रिच पदार्थ आहेत त्यांचा जर योग्य प्रमाणात समावेश केला नाही तर तुम्हाला आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया होण्याचा धोका होऊ शकतो. त्यानंतर पुढील कारण म्हणजे जेव्हा तुमच्या शरीरात आयर्नचे ऑब्झर्प्शन व्यवस्थित होत नाही. आता आयर्नचे ऑब्झर्प्शन म्हणजे तुमचे जे इंटेस्टाईन आहे त्यामध्ये होत असते. जर काही कारणामुळे किंवा काही आजारामुळे जे आयर्नचे ऑब्झर्प्शन आहे ते झाले नाही तरीही आयर्नचा डेफिशियन्सीचा धोका तुम्हाला होऊ शकतो. त्यानंतर तुमच्या आहारामध्ये आयर्न जेव्हा तुम्ही घेता, आयर्नयुक्त पदार्थांचा जेव्हा तुम्ही आहारात समावेश करता त्यासोबत तुम्हाला आहारात अजून एका गोष्टीची घेणं गरजेचं असतं, ते म्हणजे व्हिटॅमिन सी. आणि हे जे आहे हे व्हिटॅमिन सी जेव्हा तुम्ही आयर्नयुक्त पदार्थांसोबत घेता तेव्हा तुमच्या शरीरात आयर्नचे योग्य ते ऑब्झर्प्शन होते. त्यामुळे व्हिटॅमिन सी युक्त आहार सुद्धा तुम्हाला आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया जेव्हा होईल तेव्हा घेणं गरजेचं असतं. त्यानंतरचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही प्रेग्नंट असताना तुम्ही योग्य त्या आयर्नच्या सप्लिमेंट्स घेतल्या नाहीत तरीही तुम्हाला फ्युचरमध्ये आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया होण्याचा धोका होऊ शकतो. त्यानंतर जर तुम्ही सारखे ब्लड डोनेशन करत असाल, आता ब्लड डोनेशन करणं ही खूप चांगली गोष्ट आहे, पण प्रमाणापेक्षा जास्त जर तुम्ही केलं तर नक्कीच ते तुमच्यासाठी घातक होऊ शकतं. त्यामुळं जर तुम्ही पुरुष असाल तर साधारण 3 महिन्यातून एक वेळेस आणि जर तुम्ही स्त्री असाल तर 4 महिन्यातून एक वेळेस तुम्ही ब्लड डोनेशन केल्यास काहीच हरकत नाही. आता ही झाली सर्व लक्षणे आणि कारणे. आता नवीन येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात कसे बदलाव करू शकता. त्यानंतर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची पातळी किती असणे गरजेचे आहे आणि तुम्ही दिवसभरात किती लोहयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. तर ही व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेळेवर व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे ती मिळेल. आणि हो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक, एक कमेंट आणि एक शेअर केल्याशिवाय इथून जाऊ नका, जेणेकरून मला पुढचे जे व्हिडिओ मी बनवणार आहेत त्यासाठी मला योग्य ते मोटिवेशन भेटेल. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.